सकाळी उठल्यावरही थकल्यासारखं वाटतं का? तर हे अजिबात इग्नोर करू नका. कारण 30-35 नंतर शरीर एक मोठा सिग्नल देत असतं आणि खूप लोक हा सिग्नल समजून घेत नाहीत. तुमचं वय 30-35च्या आसपास आहे का? आणि खरं खरं सांगा, तुम्हाला सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं का? की अजूनच थकल्यासारखं वाटतं? कारण काही दिवसांपूर्वी माझ्यासोबतही अगदी असंच होत होतं. सकाळी अलार्म वाजायचा, मी उठायचे, पण शरीर अजिबात रेडी नसायचं. डोळे उघडे असायचे, पण बॉडीमध्ये ताकदच नसायची. आणि मनात एकच विचार यायचा, आज काही काम करायची इच्छा नाही. पण पहिले काही दिवस मी हे इग्नोर केलं. मला वाटलं माझी झोप कमी आहे. मग मी 7-8 तास झोप घेण्याचा प्रयत्न केला. पण ऑनेस्टली सांगते, काही फरक पडला नाही. उलट सकाळी उठल्यावर अजून हेवी वाटायचं. आणि दिवसभरात एक पॅटर्न लक्षात यायला लागला. सकाळ समहाऊ मॅनेज होते, पण दुपारी 2-3 वाजता एनर्जी पूर्ण झिरो व्हायची. इतका थकवा यायचा की बसून राहावंसं वाटायचं. कधीकधी डोकंही इतकं जड वाटायचं. मग मी काही दिवस ऑब्झर्व्ह केलं. दिवसभर मी काय खाते याचा थोडासा विचार केला. थोडा थकवा आला की लगेच चहा प्यायचे किंवा काहीतरी गोड बिस्किट खायचे आणि खाल्ल्यानंतर थोडीशी एनर्जी यायची. पण अर्ध्या किंवा एखाद्या तासाने पुन्हा तोच थकवा यायचा. आणि तेव्हाच मला कळलं, प्रॉब्लेम कामाचा नाही, तर प्रॉब्लेम एनर्जी टिकत नाही याचा आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. 30 किंवा 35 नंतर शरीरात काही चेंजेस सुरू होतात. जसं की शरीरात आयर्न कमी होऊ लागतं, आपण प्रोटीनयुक्त आहार घेत नाही आणि स्ट्रेस खूप वाढलेला असतो. म्हणून शरीराला स्टेडी एनर्जी मिळत नाही. आणि आपण जे खातो ते फक्त थोड्या वेळासाठी एनर्जी देतं. म्हणून आपल्याला दिवसभर थकल्यासारखं वाटतं. म्हणजे हा थकवा रॅन्डम नाही, हा शरीराचा क्लिअर सिग्नल आहे. मग मी ठरवलं, काहीतरी सिंपल बदल करायचा. ना डाएट चार्ट ना सप्लिमेंट्स, फक्त 3 साधे पदार्थ रोज खायला सुरुवात केली. आणि ऑनेस्टली सांगते, यामधला तिसरा पदार्थ इतका पॉवरफुल आहे की तो शरीराला लगेच एनर्जी देतो आणि फरक जाणवतो. पण तो मी थोड्याच वेळात सांगणार आहे. पहिले काही दिवस काही स्पेशल वाटलं नाही, पण 7-8 दिवसांनी छोटासा फरक जाणवायला लागला आणि 10-12 दिवसांनी क्लिअरली जाणवला. सकाळी उठल्यावर हलकं वाटायला लागलं, दुपारचा एनर्जी क्रॅश कमी झाला आणि दिवसभर काम करायची इच्छा परत आली. तर हे 3 पदार्थ मी तुम्हाला ते सांगणार आहे. पहिला पदार्थ आहे मखाना. हो मित्रांनो, सकाळी मखाना. तर तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या जवळपासच्या दुकानांमध्ये म्हणजेच किराणा दुकानांमध्ये हा सहज भेटतो. मखाना तुम्ही भाजून खायचा आहे किंवा याची तुम्ही लाडू देखील करून खाऊ शकता. याची रेसिपी मी शेअर केलेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. आता या मखान्यामध्ये असतं तरी काय, तर यात मॅग्नेशियम आणि प्रोटीन असतं, जे शरीराला स्टेडी एनर्जी देतं, मसल्सला ताकद देतं आणि दिवसभर थकवा कमी जाणवतो. म्हणून तुम्ही तुमच्या आहारात मखान्याचा वापर करून पहा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आता दुसरा पदार्थ आहे काळी मनुके. रात्री 7-8 मनुके पाण्यात भिजवून सकाळी खा किंवा याचं पाणी जरी पिलं तरी चालेल. हे आयर्नने भरपूर असतात. जर तुम्हाला रक्ताची कमी असेल किंवा हिमोग्लोबिन कमी असेल तर याची कमतरता ते भरून काढतात, म्हणजेच ब्लड इम्प्रूव्ह करतात. आणि जी कमजोरी, चक्कर किंवा पटकन दम लागतो ना, तो हळूहळू कमी होतो. तर काय करायचं, रात्रीच हे 5-6 मनुके पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि सकाळी उठल्यावर उपाशी पोटी हे मनुके खायचे आणि याचं पाणी प्यायचं आहे. आणि आता तो तिसरा पदार्थ जो सगळ्यात जास्त फरक करतो, तो आहे गूळ आणि तूप. हो मित्रांनो, हे दोन्ही पदार्थ आपल्या घरात असतातच, पण आपण याकडे दुर्लक्ष करतो. दुपारी जेवणानंतर एक छोटा तुकडा गूळ आणि अर्धा चमचा तूप, हा कॉम्बिनेशन शरीराला इन्स्टंट एनर्जी देतो, डायजेशन सुधारतो आणि शरीरात ताकद निर्माण करतो. म्हणून जो थकवा तुम्हाला दिवसभर जाणवतो ना, तो हळूहळू कमी होतो. आता एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, कन्सिस्टन्सी. हे एक दिवस केल्याने काही फरक पडणार नाही, पण जर तुम्ही हे 10-15 दिवस रोज केलत तर तुम्हाला स्वतः फरक जाणवेल. शरीरात ताकद वाढेल, दुपारचा थकवा कमी होईल आणि तुम्हाला पुन्हा फ्रेश वाटायला लागेल. म्हणून जर तुम्हालाही असं वाटत असेल की माझ्यात एनर्जीच नाही, तर प्लीज हे इग्नोर करू नका. कारण हे छोटे सिग्नल्स असतात आणि योग्य वेळी छोटे चेंजेस केल्याने मोठा फरक पडतो. आणि जर तुम्हाला असेच सिंपल, प्रॅक्टिकल आणि खरंच काम करणारे टिप्स हवे असतील तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. अरे, तुम्ही मला कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहत आहात ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला तेही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून एक पॉवरफुल उपाय सांगणार आहे, म्हणून फॉलो करून ठेवा.
कारण मी इथे फक्त रिअल आणि युजफुल गोष्टी शेअर करते.